या मंगरूळच्या मातीचाच किंवा पाण्याचाच गुणधर्म की काय माहीत नाही, पण प्रत्येक क्षेत्रात नावारूपाला आली असती अशी माणसं इथं घरोघरी पाहायला मिळतील. गाव तर छोटस, तुळजापूरच्या घाटाच्या खाली ज्या वेळेस गावाला साधा रस्ता नव्हता त्यावेळेस या गावामध्ये गडकऱ्यांची मोहिनी मंगरूळवर होती. त्यांची नाटके बसवली जायची आणि सादरही केली जायची. जसे पुण्यासारख्या शहरात स्त्री पात्रासाठी एखादीही नटी मिळायची नाही म्हणून गंधर्वांना काम करावे लागे, तर हे तर मंगरूळ इनिमिनी 400-500 उंबऱ्याचं गाव, पण मनाने सदन हा. याच गावात प्रभाकर देसाई नावाचे गंधर्व होऊन गेले आणि आज मितीला आजही गावात त्यांचे नाव निघते. असे हे मंगरूळचे गंधर्व देसाई काका यांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. मंगरूळचे गंधर्व देसाई काका. नुकताच बोंबलायचा महिना संपून नवीन साल सुरू होणार होतं आणि त्याची लगबग गावात दिसून येत होती. जो तो धावपळीत दिसत होता. गुढी उभा करण्यासाठी, नवीन सालाचं स्वागत करण्यासाठी मंगरूळ सज्ज झालं होतं. कवा तांबडं फुटालाच नागानं घरोघरी जाऊन तोरणं वाटली होती. प्रत्येकाच्या घरासमोर सुंदर अशा रांगोळ्या दिसून येत होत्या. सारं कसं प्रसन्न वातावरण होतं आणि त्यात राजानं सनईच्या सुरानं आणखीन भर घातली होती. त्याचा हा सुरेल ताफा येशीतून गावात येत होता. ही लगबग गावात चालू होती, पण अशीच पूजेची गडबड अशा एका व्यक्तीच्या घरी चालली होती. ती म्हणजे देसाई काका. काका स्वतः पूजा करत असतील असं गावातील कुणालाच पटत नव्हतं, वाटत नव्हतं. गावालाच काय, शेजाऱ्या पाजाऱ्याला पण न पटणारी गोष्ट होती, पण हे खरं होतं. काका दररोज पूजा करायचे. त्यांचा पूजा करतानाचा थाट पण पाहण्यासारखा होता. अगोदरच उंचापुरा गडी, त्या सोळे नेसलेले, साऱ्या अंगाला म्हणजे कमरेपर्यंत गोपीचंद लावलेलं. कमरेच्या खालीपर्यंत ते जानवं लोंबतंय. जानव्याला किल्ल्याचा जुडगा आणि मोठमोठ्यात गणपती स्तोत्र म्हणत त्यांची पूजा सुरू होती. घरात प्रसन्न वातावरण होतं आणि या पाडव्याच्या सणामुळं घरात गर्दी पण खूप वाढली होती. त्यांची दोन्ही मुलं, त्यांच्या सुना, नातवंड कालच पुण्याहून आले होते. लेकरांचा गोंधळ चालू होता. सुना त्यांना डोळे वटारून गप्प करण्याचा प्रयत्न करत होत्या. काका पूजा करतायत हे खुणवूनच दाखवत होत्या. या साऱ्या गोष्टीकडे काकांचं बारीक लक्ष होतं. तेवढ्यात एकानं मार खाल्ल्याचा धप्प दिशा आवाज आला. यामुळं मात्र काका चिडले आणि लगेच म्हणाले, का मारताय त्यांना? लेकरं आहेत ना ते. येथे खेळायला भरपूर जागा आहे, खेळू द्या त्यांना. या आवाजानं घरातील वातावरण शांत झालं खरं, पण तेवढ्यात राजाची पिपाणी दरवाजात वाजू लागली. ती पण मोठमोठ्यानं, आणि तो पिपाणीतूनच काकांना हाका मारतोय. ओ काका, ओ काका, पिपाणीतूनच म्हणतोय. काकांनी सोळं नेसलेलं, अंगाला साऱ्या गोपीचंद, ती गुढी उभारण्याची तयारी आणि राजाची मिट्टे. ओ काका, ओ काका, पिपाणीतून. काका समोर यायला तयार नव्हते. ब्राह्मण असले तरी देव धर्म ते मानत नसत.
पण आता काय करावे? परत हाक, ओ काका, ओ काका. काकानी मगाशीच हा राजा आहे हे ओळखलं होतं. हा आगाऊपणा करणार हे त्यांनी अगोदरच हेरलं होतं. हा काही असा गप्प बसणार नाही हे ओळखून फक्त टावेल खांद्यावर टाकला. ताड ताड पावलं टाकीत ढेळजत आले आणि म्हणाले, का कोकलतोयस? ढेळजत सगळी पुरुष मंडळी बसली होती. बाळासाहेब, नाना, पंडित, सुभाष, हरी, सुधीर, पुरुषोत्तम ही सारी भावंड इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसली होती. त्याने राजाला गप्प करण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा काही ऐकत नव्हता. तेवढ्यात नानांनी राजाला इकडे ये आणि बैस असं हातानेच खुणवलं आणि राजा ढेळजत जाऊन बसलाही, पण सारे गप. काका जवळ आले. बोल पोरा, बोल बोल, फार शहाणा आहेस, बोल, पण आता पिपाणी मधून नको. हा, बोल बोल. काका, आज पाडवा का नाही? मग आज तुम्ही आमच्या घरी जेवायला यायचं. काय? अरे मूर्खा, आमच्यात कवा पहाटेच पुरण शिजू घातले आणि म्हणे जेवायला या. तसं नाही हो, आज वडिलांचं श्राद्ध आहे म्हणून. काय सांगतोस? वर्ष झालं का रे भिकाला जाऊन? दिवस कसे जातात बघ. बरं ते जाऊ दे, काय काय आहे विशेष? मस्त जिलेबी केलेली आहे. काय मूर्खासारखा बोलतोस? भजे भजे म्हणून भिका गेला आणि तू आता त्याला जिलेबी करतोस? बरं ते जाऊ दे, किती वाजता येऊ? 1 वाजता या की, वाट पाहतो बरं का. असं म्हणून राजा उठला, दरवाजात आला आणि त्यानं लगेच वळून सनईतून हो काका अशी हाक मारली. अशी हाक दिली व पळून गेला. ढेळजत सारी मंडळी हसू लागली. काका पण हसू लागले. म्हणाले, ही अशी माणसं मंगुळात आहेत म्हणून गाव सुटत नाही. पण हा कुठं आणि भिका कुठं? असं म्हणत काकाने देवघर गाठलं व थोड्या वेळात गुढी उभा केली. हे सारं लांबून थोरले बंधू जीवनराव पाहतच होते. काकांचा हा नाटकी स्वभाव त्यांना चांगलाच माहिती होता, पण लहान बंधूवर फार जीव. काही बोलत नसत, कारण पडत्या काळात काकांनी कसे कसे काय काय उद्योग केले, घर कसे चालवले हे त्यांना चांगलं माहिती होतं. कारण काकांना सगळ्या कला अवगत होत्या. त्यांचं बालपण पुण्यात गेलेलं, भावे हायस्कुलात प्राथमिक शिक्षण झालेलं, यामुळे त्यांच्या राहण्यात, बोलण्यात व चालण्यात हे पटकन दिसून येत होतं. पुण्यात राहिल्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास झाला होता. परंतु गावाकडची तारांबळ, निसर्गाची अशी बेफिकीर कृपा यामुळं काकांनी शाळा सोडली, पुणे सोडलं आणि मंगरूळ गाठलं. त्यांना राहून राहून वाटायचं की आपल्याला पुण्यात राहता आले नाही ती नाही. नवीन पिढीने तरी पुण्यात राहावे, फर्ग्युसन कॉलेजात शिकावे. यामुळे त्यांच्या घरातीलच नाही तर गावातील बरीच पोरं पुण्याला नेऊन शिकवली, नोकरीला लावली आणि काका सुद्धा पोरातच जास्त रमत असत. त्यांचा तो बोलका स्वभाव साऱ्यांना भारावून टाकायचा. एवढं वय झालेलं पण कपाळावर कधी आटी नाही. कुणीही काही कायम सांगावं, चला म्हणावं, काका लगेच निघाले. कुणाचे लग्न जमवायचे असेल नाहीतर कुणाचा अंत्यविधी असो, काका हजर, असेही देसाई काका. त्यांना मंगरूळमध्ये आल्यावर थोडे नवल वाटले. त्या काळात मुंबई पुण्यात जशी नाटक मंडळी होती तशीच हौशी नाटक मंडळी मंगरूळमध्ये होती. काकांनी 1-2दा चर्चा करून पाहिली. त्यांच्या लक्षात आलं की ही कंपनी काही साधी नव्हती. वासुदेव भट असेल, शंकर उपासे असतील, शुभा बचाटे, मनोहर मगर ही सारी मंडळी तालमीला यायची आणि गडकऱ्यांच्या नाटकावर चर्चा करायची. काकांना नवल वाटले. या लोकांना गडकऱ्याबद्दल आतुनात प्रेम.
यांना गडकरीत तोंडपाठ होता. आणि हे सगळं पाहून काका भारावून गेले. एकदा असं झालं, एकच प्याला हे नाटक बसवलेलं. नाटकाचे 2 प्रयोग अगोदर झालेले. दोन्ही प्रयोग खूपच छान झालेले. बरीच प्रसिद्धी नाटकाला मिळाली. प्रत्येकाने मन लावून काम केलेले. सुधाकरच्या भूमिकेत शंकर उपाशी, तात्या. तळीराम तर बोलायलाच नको. त्या भूमिकेत वासुदेव भट, गीतेच्या भूमिकेत मनोहर मगर आणि सिंधूच्या भूमिकेत शोभा बचाटे. एकापेक्षा एक सरस कलाकार. तरी तालमी मन लावून व्हायच्या. काका अक्षरशः भारावून गेले, समरस झाले. दररोज तालमीला जाऊ लागले. त्यांच्यात मिसळले. त्यांना वाटू लागले आपण पण यात भाग घ्यावा. तालमी तर दररोज चालू होत्या. त्यांचं संभाषण ऐकत ऐकत हे यांना पण पाठ झालं. काकांना अक्षरशः नाटक पूर्ण पाठ केलं, मधल्या पदासहित. आणि एकदा असं घडलं, शोभा कारभारी आजारी पडले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, कारभाऱ्यांना काय येणं झालं नाही. मग कळले त्यांना टायफॉइड झाला. देसाई काकाच त्यांना जाऊन इंजेक्शन द्यायचे. त्यांची प्रकृती सुधारत होती, पण अशक्तपणा मात्र खूप आलेला होता. तालीम रात्री चालू झाली. सिंधू तर नाही. वासुदेव भट शंकरला म्हणाले, हे बघ शंकर, काय शुभाला आराम मिळेल आणि प्रयोग पण होईल. ते कसं? प्रभाकरलाच सिंधू बनवूयात. तयार होईल? विचारू तर. बघा बाबा, माझं काय नाही. ठरलं. संध्याकाळ झाली. विषय काढावा याचा विचार करत वासुदेव विचार करू लागले. रात्री जेवण करून सगळी मंडळी सरकारी वाड्यात आले. शोभा काही आले नाहीत. देसाई आले. तालीम चालू झाली. सिंधूचा प्रवेश होताच भट म्हणाले, प्रभाकरराव, तुम्ही उभे राहून सिंधूचे डायलॉग म्हणा. काका काय लगेच तयार. नुसते डायलॉग सोडा, पदासहित सिंधू उभी केली. कसलेही आडेवेडे नाहीत ना, कसली हरकत नाही. तिकडे उजेडाची बत्ती मंद होत चालली होती. हळूहळू प्रकाश तिचा कमी होत होता. तर इकडे सिंधू नवीन रूपात जन्म घेत होती. पहिला प्रवेश संपला. जरा चर्चेला सुरुवात होणार तेवढ्यात एकाने जाऊन बत्ती चांगली पेटवली. भटासहित सर्व मंडळी खुश, पण भटांनी साऱ्यांना डोळे मिचकावून गप्प बसण्यास सांगितले. असंच एक एक प्रवेश वरचेवर रंगात येत होता. सिंधू साकार होत होती आणि शोभा विसरले जात होते. आणि एके दिवशी तो प्रसंग उभा राहिलाच. रंगीत तालीम उद्या होती. भटांनी विषयाला हळूच हात घातला. हे बघा मंडळी, बोला, उद्या रंगीत तालीम आहे, तर आत्ताच फायनल सांगतो. शोभा जरी आले तरी सिंधू प्रभाकररावच करतील. हे काय? नाही नाही नाही, आता नाही नाही नाही, काय नाही. पर ते येतील ना. ते आले तरी सिंधू तुम्हीच. असं करू नका. मी हा विचार केलाच नव्हता. मी फक्त तुमचे आडू नये म्हणून वेळ दिला. ते काही नाही असं म्हणताच भटाच्या पुढे जायची कुणाची हिंमत. सर्वांनी आग्रह धरला आणि प्रभाकररावांनी पण होकार दर्शवला. होकार दर्शवला खरा, पण ते आता विचार करू लागले. ते लुगडं, ते जम्पर, ती वेणी, ते चालणं, तो आवाज, छे, शक्य आहे काय? तर दुसरं मन म्हणत होतं, त्यात काय अवघड. रात्रभर झोप नाही. 2 दिवसावर प्रयोग. पाठांतर आहे हो, पण सिंधू. आणि त्यांनी पक्क केलं. त्यांना तो बालगंधर्व हॉलमधील फोटो आठवला. थोडे हसले. मनात पक्क केलं, होय होय, मी सिंधू साकारणार. आणि तयारी चालू केली.
शंकरला थोडं टेन्शन आलं होतं, पण रंगीत तालीम शेवटी छान झाली. अशी झाली की बस दुसऱ्या दिवशी गावभर चर्चा. देसाई काका सिंधूच्या भूमिकेत. दुसरा दिवस उजडला. काकांनी मनाची तयारी चांगलीच केलेली. घरात मात्र मथुरा मावशी व जीवनराव खूप चिडले होते. जसा जसा दिवस सरत आला देसाईंना थोडं टेन्शन आलं. दिवस मावळला. सारे आपले आपले गबाळ घेऊन ड्रेसिंग रूम मध्ये येऊ लागले. काकांना पण मथुरा मावशीने चांगली पैठणी काढून दिली. यावरून काकांना घरातील राग आता ओसरला हे कळलं होतं. ड्रेसिंग रूम मध्ये तयारी चालू होती. स्टेज तयार झालेला होता. रात्रीचा थोडा गारवा वाढला होता आणि आज सिंधूच्या भूमिकेत देसाई काकांना पाहण्यास सारी मंडळी गोळा होत होती. सरकारी वाडा पूर्ण भरला होता. थोड्याच वेळात नाटकाला सुरुवात होणार म्हटल्यावर प्रतिष्ठित मंडळी पण गोळा झाली. पहिला नंतर दुसरा घंटा झाला. पात्र परिचय सुरू झाले आणि तिसरी घंटा झाली. सुधाकरने जोरात सुरुवात केली. त्याचे फोनवरील संवाद संपले आणि सिंधूला हाक मारली. सिंधू येताच तिने अशी सुरुवात केली की बस टाळ्या आणि शिट्ट्या. काकांनी ठरवलेले आपण कोणाकडेच पाहायचे नाही, आपल्या आपल्यातच राहायचे. एका एका अंकानंतर नाटक खुलत गेला. प्रयोग सुंदर झाला. वरच्यावर काकांची धाडस वाढत होते. नाटक संपत आले. त्यांनी प्रेक्षकात नजर टाकले. पाहतो तर बाजूला कोपऱ्यात घरची सर्व मंडळी, त्यामध्ये पुण्याहून आलेली काही पाहुणे मंडळी. काका अवाक, काय करावे. मग त्यांना परत बालगंधर्व आठवले. त्यांनी पुण्यातील बालगंधर्वचा थिएटरमधील फोटो आठवला. सगळी भीती गेली. प्रयोग तर संपला होता. त्यांना भान नव्हते. ते तसेच त्या ड्रेसमध्ये विंगेत आले. तेथून थेट प्रेक्षकात पाहुण्यांच्या समोर. त्यांना पाहताच सर्व मंडळी अवाक झाली. त्यातून एकाने पुकारले, या मंगरूळचे गंधर्व, कमाल केली. कसा वाटला प्रयोग? आहे की नाही मंगरूळमध्ये त्या ताकदीचे पाणी? हो रे बाबा हो. आणि मग काकांनी साऱ्यांना घराकडे चला अशी खून केली. घरापर्यंत त्यांच्या अंगावर मथुरा मावशीने दिलेली पैठणीच होती आणि तीही आणखीन जास्त खुललेली.